जर आपल्या मोबाईलवरती या 3 नंबरवरतून कॉल आला, तर तो चुकूनही उचलू नका. जर आपण तो फोन उचलला, तर आपलं संपूर्ण बँक खातं काही सेकंदामध्ये रिकामी होईल. आपल्या मोबाईलवरती आलेला एक साधा फोन कॉल आपण उचलला, तरी देखील आपलं बँक खातं रिकामी होऊ शकतं. कारण की कालच अशी एक धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आता ही घटना आपल्याला ऐकायला सोपी वाटत असेल, पण जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या मोबाईलवरती चुकून ते फोन आले, तर आपलं बँक खातं रिकामी होईल. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक विचित्र घटना घडतीये. लोकांना कधी 10 अंकी मोबाईल नंबरवरून फोन येत आहेत, तर कधी 3 अंकी नंबरवरून फोन येत आहेत. हा कॉल उचलल्यानंतर काही क्षणामध्येच आपलं बँक अकाउंट रिकामी होतंय. अशा प्रकारचा फोन जर आपल्या मोबाईलवरती आला, तर हा कशा प्रकारे काम करतो याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. त्यामुळं अचानक आपल्या बँक अकाउंट रिकामी होऊन जातं. आपल्या मोबाईलवरती फोन आल्यानंतर अचानक आपल्या बँक खात्यातील पैसे गायब झाले आणि जर आपण बँकेमध्ये विचारायला गेले, तर बँकेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगता येणार नाही आपले पैसे डेबिट कसं काय झाले, आपले पैसे कट कसं काय झाले. तुम्ही जर बँकेमध्ये वारंवार चकरा मारल्या, पोलिसांमध्ये तक्रार दिली, कोर्टामध्ये गेले, तरी देखील हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे ते पैसे काढण्यासाठी तुम्ही स्वतः परमिशन दिली होती. पण आता एक साध्या फोन कॉलवरती आपण आपल्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी दुसऱ्याला कशा प्रकारे परमिशन देऊ शकतो, हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे, जेणेकरून अशी घटना आपल्याबरोबर होऊ नये, आपलं बँक खातं रिकामी होऊ नये. मोबाईलवरती फोन कॉलवरती होणाऱ्या या फ्रॉड आणि स्कॅमपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारने 3 नंबर जारी केले आहेत. 3 नंबर आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. जर आपल्याला हे 3 नंबर माहिती नसतील, तर आपलं बँक खातं रिकामी होऊ शकतं. गेल्या काही दिवसापासून या घटनाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त वाढलंय. अगोदर दुसऱ्याच्या बँक खात्यातील पैसे काढायचं म्हटलं तर त्याचा पासवर्ड, त्याचा UPI ID नंबर लागायचा. पण आता दुसऱ्याच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एवढ्या भयंकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. आपल्या मोबाईलवरती एक साधा कॉल जरी आला, तरी आपलं बँक अकाउंट रिकामी होतंय. जर आपलं कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल आणि आपण त्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर जोडलेला असेल, तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक पाहायचा आहे. केंद्र सरकारने नेमकं कोणते 3 नंबर जारी केले आहेत आणि जर चुकून आपल्याबरोबर अशी घटना घडली, जर आपण चुकून एखादा फोन उचलला, त्यानंतर आपलं बँक अकाउंट रिकामी झालं, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, याबद्दल केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. आता बँक फसवणुकीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे. या प्रकरणाला महिला असो किंवा पुरुष असो किंवा मुलं असो, सहजपणे बळी पडतात. यामध्ये चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांचे देखील अकाउंट रिकामी झाले आहेत. कालच एक पुण्यामध्ये घटना घडली. पुण्यातील निगडीमध्ये राहणाऱ्या निखिलच्या अकाउंटमधून कालच 56,000 रुपये कट झाले. त्याला कोणताही OTP आला नव्हता, कोणतीही त्याच्या मोबाईलवरती लिंक आली नव्हती, कोणताही मेसेज आला नव्हता. फक्त एक साधा फोन कॉल आला होता आणि त्यानंतर त्याचे पैसे कट झालेत. त्यामुळं केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. याशिवाय ते नंबरही सांगितलेत, ज्या नंबरवरून फोन आला तर आपल्याला उचलायचं नाही आणि जर चुकून आपण अशा प्रकारचा फोन उचलला, आपल्या खात्यातील पैसे कट झाले, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला हवं ते देखील सांगितलं आहे. आपल्याला कदाचित वाटत असेल, समोरून फोन आल्यानंतर कोणीतरी व्यक्ती बोलत असेल, पण तो फोन आल्यानंतर समोरचा कोणताही व्यक्ती बोलत नाही, कसलाही आवाज येत नाही. हा फोन 1-2 सेकंद जरी चालू राहिला, तरी देखील त्याच्या काही सेकंदानंतरच आपलं बँक अकाउंट रिकामी होतंय. त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ जितक्या जास्त प्रमाणात शेअर करता येईल, तितक्या जास्त प्रमाणामध्ये शेअर करा, जेणेकरून लोकांना या घटनेबद्दल माहिती होईल, या प्रकरणाबद्दल माहिती होईल. आता ते 3 नंबर कोणते आहेत, ज्याच्यावरतून आपल्याला फोन आल्यावरती आपण कधी उचलायचा नाही. चला वेळ वाया न घालता लगेच बघूया. काल पुण्यातील निगडीमध्ये राहणाऱ्या निखिलबरोबर ही घटना घडली. या अगोदर नाशिकमध्ये राहणाऱ्या एका महिलेबरोबर घडली होती. तर काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये हडपसरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीबरोबर घडली होती. आता या सर्वांनी जेव्हा पोलीस तक्रार दिली, तेव्हा या घटनेबद्दलचं गांभीर्य लक्षात आलंय. त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ 3 नंबर जारी केलेत. या नंबरवरतून आलेला फोन आपल्याला कोणालाही उचलायचं नाहीये आणि जर आपण चुकून अशा प्रकारचा फोन उचलला, त्यानंतर आपले बँक खातं रिकामी झालं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं, लक्षपूर्वक पहा. पुण्यातील निगडीमध्ये इंजिनिअरची नोकरी करणारा निखिल आपल्या बहिणीच्या लग्नासाठी, आईच्या उपचारासाठी त्याने अकाउंटला जवळपास 2 ते 3 लाख रुपये जमा करून ठेवले होते. पण काल याच निखिलबरोबर काल असा मोठा फ्रॉड झालाय, ज्याबद्दल त्याला काय पोलिसांनाही काही समजलं नाही हे कसं काय घडलं. निखिल काल सकाळी जेव्हा जॉबला निघाला, तेव्हा त्याला त्याच्या मोबाईलवरती एक फोन कॉल आला होता. साधा फोन कॉल म्हणून त्याने तो फोन उचलला, पण त्याला समोरून कोणताही आवाज आला नाही. 5-10 सेकंद हा फोन चालू राहिला असेल. त्यानंतर निखिलने हा फोन कट केला. पण त्याच्या 15 मिनिटातच त्याच्या मोबाईलवरती एक मेसेज आला, तुमच्या अकाउंटमधील 56,000 कट झाले आहेत, डेबिट झाले आहेत.
निखिलच्या मोबाईलवरती कोणत्याही प्रकारचा OTP आला नाही, मेसेज आला नव्हता, कोणत्याही प्रकारची लिंक आली नव्हती. मग अचानक 56,000 रुपये कट कसं काय झाले? त्याला हा मोठा प्रश्न पडला. त्याने तात्काळ बँकेमध्ये धाव घेतली. बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले, सकाळी माझे 56,000 कट झाले. बँकेने जेव्हा चेक केलं, निखिलचे 56,000 कट कसं काय झाले, तेव्हा बँकेने सांगितलं, तुम्हीच हे 56,000 कट करण्यासाठी परमिशन दिली होती. पण निखिल स्वतः बँकेच्या कर्मचाऱ्यांना म्हणाला, मी अशा कोणत्याही प्रकारची परमिशन दिली नव्हती. मग माझ्या बँक खात्यातील पैसे कट कसं काय झाले? यावर बँकेतून सांगण्यात आलं, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करा. निखिल तात्काळ सायबर पोलीस स्टेशन गाठतो. सकाळी आपल्याबरोबर काय घडलं ते सर्व सविस्तर माहिती सांगतो. आपल्या खात्यातील 56,000 रुपये कट झाले. कोणताही OTP नाही, कोणतीही लिंक नाही, फक्त एक साधा फोन कॉल आला होता. सायबर पोलीस अधिकाऱ्याने निखिलला विचारलं, तुम्हाला कोणत्या प्रकारची लिंक आली होती का? कोणत्या प्रकारचा मेसेज आला होता का? मी मोबाईलवरती कोणाला परमिशन दिली होती का? निखिल म्हणाला, असं काही झालं नाही, पण माझे पैसे अचानक कट झालेत. निखिलने सायबर पोलीस अधिकाऱ्यांना त्याला जो सकाळी फोन आला होता तो फोन नंबर दाखवला. जेव्हा हा नंबर चेक करण्यात आला तेव्हा समजलं, हा नंबर तर भारतामधला नाहीच आहे. निखिलला आलेला तो कॉल VoIP वापरून म्हणजे इंटरनेट कॉलिंग वापरून केलेला कॉल होता. सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी लगेचच निखिलचा फोन चेक केला. तेव्हा समजलं, निखिलच्या फोनमध्ये एक सायलेंट ॲप इन्स्टॉल झालेला आहे. निखिलला जो सकाळी 3 अंकी नंबरवरून फोन आला होता तो फोन उचलल्यानंतर तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये त्याचा UPI ID कॅप्चर केला गेला. निखिलने सायबर अधिकाऱ्याला विचारलं, मी फक्त एक फोन उचलला होता, तरी देखील माझ्या मोबाईलमध्ये एक सायलेंट ॲप इन्स्टॉल कसं काय झालं? तेव्हा सायबर अधिकाऱ्याने सांगितलं, हा एक स्कॅमचा प्रकार आहे. फोनवरती काही न बोलता, काही न करता एक बग वापरून समोरचे स्कॅमर आपल्या मोबाईलचा ॲक्सेस घेतात. ते ॲक्सेस घेतल्यानंतर आपलं बँक अकाउंट त्यांना सहजपणे वापरता येतं. कोणताही आपल्याला मेसेज येत नाही, कोणतीही माहिती येत नाही, कोणताही OTP येत नाही. अशा प्रकारचा फ्रॉड आणि स्कॅम गेल्या काही दिवसापासून वाढत चाललाय. महाराष्ट्रामधील बऱ्याचशा लोकांबरोबर हा फ्रॉड झालेला आहे. त्यामुळं सर्व नागरिकांना अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली, जेणेकरून अशा घटना कोणाबरोबर घडू नये. आपण एक नॉर्मल आणि साधा कॉल म्हणून फोन उचलतो, पण त्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैसे अचानक गायब होतात. त्यासाठी काही नंबर दिलेत. त्या नंबरवरतून फोन आला तर आपल्याला फोन उचलायचा नाही आहे. आणि जर चुकून आपल्याबरोबर अशा प्रकारचा काही स्कॅम झाला, आपले पैसे कट झाले, तर आपल्याला हे पैसे आणण्यासाठी एका नंबरवरती कॉल करावा लागणार. जर आपण ते 3 नंबर बघू, ज्याच्यावरती कॉल आल्यानंतर आपल्याला उचलायचं नाही आहे. कारण की आपल्या मोबाईलवरती जे फ्रॉड आणि स्कॅम कॉल येतात ते आपल्या महाराष्ट्रातून किंवा भारतामधून येत नाही. हे कॉल बाहेर दुबई, सौदी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉल येत असतात. या कॉलिंगसाठी फ्रॉड लोक, स्कॅमर लोक इंटरनेटचा वापर करतात. आता ते नंबर सर्वांनी लक्षात घ्या. या नंबरवरतून आपल्याला कधीही फोन आला तर उचलायचा नाही आहे. त्याची सिरीज कोड असते 301, 302, 355, 366. याशिवाय काही काही नंबरापुढे प्लस हा लावलेला असतो. त्यानंतर 45 अंक लावलेला असतो किंवा 83 अंक लावलेला असतो किंवा 00 लावलेला असतो. त्या कोणत्याही प्रकारचे फोन आपल्या मोबाईलवरती आले तर आपल्याला उचलायचे नाही आहेत. कारण की आपल्या भारताची सिरीज +91ने चालू होते. म्हणजे +91चा सिरीज असेल तरच आपल्याला फोन उचलायचा आहे. जर चुकून आपल्याबरोबर अशा प्रकारची फसवणूक झाली, आपल्याला अशा प्रकारचा कॉल आला आणि आपण अशा घटनेला बळी पडलो, तर आपल्याला लगेचच 1930 वरती कॉल करायचा आहे. जेणेकरून आपल्याबरोबर झालेला फ्रॉड, आपले कट झालेले पैसे परत येतील.